मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल दाटे। मी आज आहे बीयू भंडारी, जे की पिंपरी चिंचवडमधील वाकड या ठिकाणी एमजीचं जे शोरूम आहे त्या ठिकाणी मी आज तुमच्यासाठी एकदम खास गाडी घेऊन आलेले। जर तुम्हाला एक इलेक्ट्रिक गाडी शहरामध्ये वापरायची आहे आणि बजेट देखील तुमचं एक 7 लाखाच्या आसपास आहे, तर तुमच्यासाठी मी एमजी कोमेटचं जे बेस वेरिएंट आहे ते घेऊन आलेलो आहे। आणि हे वेरिएंट जर पाहिले ना, लवकर तुम्ही पाहिलेलंच नसेल, बट आज हे बेस वेरिएंट मी तुमच्यासाठी पूर्णपणे या गाडीची माहिती सांगणार आहे। गाडीची प्राइसिंग, बॅटरी पॅक, रेंज आणि अजून देखील वॉरंटी ऑफर वगैरे काय आहे या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की कार क्षेत्रातली सर्व माहिती भेटते तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया एमजी कोमेट इलेक्ट्रिकच्या बेस वेरिएंट। तर मित्रांनो, हे एमजी कोमेटचं जे बेस वेरिएंट आहे त्याचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह। आता आपण ऑन रोड किंमतची प्राइस पाहूया। ऑन रोड जर किंमत पाहिली 7,30,000 रुपये जून 2024 मध्ये ह्या गाडीची जर पाहिली तर किंमत आहे। ह्या गाडीमध्ये एक अराउंड तुम्ही 160 ते 170 किलोमीटर पर्यंत रेंज आहे ते घेऊ शकता ऑन रोड वरती। कंपनी जी रेंज आहे ती क्लेम करते ती आहे या गाडीची 230 किलोमीटर। 17.3 किलोवॅटचा जो बॅटरी पॅक आहे हा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। वॉरंटी ऑफर जर पाहिली तर 8 वर्ष आणि 1,20,000 किलोमीटरची कंपनी वॉरंटी तुम्हाला एमजी कोमेटमध्ये देण्यात आलेली आहे। बाकी एक्झिक्युटिव्ह बेस वेरिएंटमध्ये तुम्हाला काय काय फीचर दिले जातात ते पाहूया आपण। तर हेडलॅम्प जर पाहिले, हॅलोजनमध्ये जे हेडलॅम्प आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। टर्न इंडिकेटर इथे आहेत, त्यानंतर कुठलीही DRLs नाही आहे। टॉप वेरिएंटमध्ये तुम्हाला DRLs याच्यामध्ये नक्कीच मिळून जातात। बाकी इथे जर पाहिलं इल्युमिनेटेड जो एमजीचा लोगो आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो। त्यानंतर इथनं आहे ना तुम्ही गाडी जी आहे ती फुल चार्ज करू शकता। आता ही गाडी आहे ना, चार्ज करण्यासाठी समजा 0 to 100 जर तुम्हाला चार्ज करायचं असेल ना, एक साधारणतः 7 ते 9 तास जे आहे ते गाडीला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी लागतात। 7.2 किलोवॅटचा AC फास्ट चार्जर देखील गाडीमध्ये देण्यात आलेला आहे, पण तो बेस वेरिएंटमध्ये नसणार आहे। मिड आणि टॉप वेरिएंटमध्ये तुम्हाला जो फास्ट चार्जिंगचा AC फास्ट चार्जर आहे हा या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातो। बाकी इथे जर पाहिलं तर इथे 2 वायपर तुम्हाला मिळून जातात, प्लस वॉशर देखील आहे। सो ही चांगली गोष्ट आहे। साईडने जर आपण आलो तर साईडने गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे हा असा काही तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो। आता गाडीची जर तुम्ही पूर्णपणे लेंथ पाहिली ना 2974 mm आणि विड्थ जर पाहिली तर 1505 mm तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 2010 mm चा जो व्हील बेस आहे, म्हणजे फ्रंट व्हीलचा जो सेंटर आहे आणि रिअर व्हीलचा सेंटर, याला म्हणतात आपण व्हील बेस। तर व्हील बेस तुम्हाला 2010 mm चा व्हील बेस मिळून जातो। आणि जर तुम्ही ग्राउंड क्लिअरन्स पाहिलं तर 170 mm चा जो ग्राउंड क्लिअरन्स हा गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। बाकी इथे जर पाहिलं तर जे टॉप वेरिएंटमध्ये स्टील रिम येतात आणि व्हील कॅप येतात, सेम त्याप्रमाणे तुम्हाला इथे जे व्हील कॅप आहे ते इथे देण्यात आले। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक, रिअर साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर ओआरएमवरती जर पाहिलं तर इथे टर्न इंडिकेटर देण्यात आलेले आहे, प्लस इथे देखील आहे। सो सेफ्टी दृष्टीने हे नक्कीच महत्त्वाचं आहे। आणि ते इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आहे की नाही हे आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो। बाकी गाडी जर पाहिली 3 डोअरमध्येच असणार आहे। सो इथनं तुम्हाला डोअर जे आहे ते ओपन करायचं आहे। फिट अँड फिनिश क्वालिटी जर पाहिली ना गाडीची एक नंबर आहे। इथे क्रोमचा जो डोअर आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। रिअर साईडने जर लुक पाहिला तुम्ही तर रिअर साईडने असा काय जो लुक आहे हा गाडीचा तुम्हाला पाहायला भेटतो। इथे इलेक्ट्रिकची बॅचिंग देण्यात आलेली आहे। त्यानंतर हॅलोजनमध्ये टेल लॅम्प आहेत, टर्न इंडिकेटरसुद्धा हॅलोजनमध्ये तुम्हाला मिळून जातात। कोमेटची बॅचिंग तुम्ही पाहू शकता। इथे कुठलीही DRL जे आहे ते देण्यात आलेले नाही आहेत। इथे जर पाहिलं तर जे नंबर प्लेट लाईट्स आहेत ह्या सुद्धा तुम्हाला LEDsमध्ये देण्यात आलेल्या आहेत। इथे रिक्वेस्ट सेन्सर आहे आणि इथनं तुम्ही जो बूट आहे हा ॲक्सेस करू शकता। बेसिकली बूट तर तुम्हाला जास्त काय भेटत नाही, इथं तुम्ही चार्जर गाडीचा ठेवू शकता। बट हे जे सीट आहे ना हे 50-50 रेशोने तुम्ही खाली देखील करू शकता। हे जर पाहिले तर गाडी नवीनच आहे। सो हे जे कवर आहेत हे या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत, बट 50-50 रेशोने तुम्ही हे जे सीट आहे हे फोल्ड करू शकता। डोअरमध्ये जर पाहिलं तर इथं तुम्ही अर्धा लिटरचे बॉटल ठेवू शकता, बाकी फाईल वगैरे असेल ते ठेवू शकता। भरपूर मोठा डोअर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। त्यानंतर गाडीची कीज जर पाहिली, कीज मी तुम्हाला दाखवून देतो। ही कीज आहे ना, म्हणजे नॉर्मली जी एमजी कोमेटच्या बेस वेरिएंटमध्ये येते ना त्याच्यापेक्षा सुद्धा भारी की तुम्हाला या ठिकाणी फील होते। लॉक अनलॉकचे बटन आहे आणि इथनं तुम्ही बूट जो आहे तो ॲक्सेस करू शकता। चांगली की आहे बरं का, फ्लिप की जी आहे ते तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि इथनं तुम्ही गाडी जी आहे ते ऑन ऑफ करू शकता। बाकी इथे जर आपण आलो तर रिसेटचं बटन देण्यात आलेलं आहे। वर येऊन तुम्ही इलेक्ट्रिकली जे आहे ते इथनं ॲडजस्ट करू शकता आणि हेडलॅम्पचे जे लेवल आहेत ते तुम्ही इथनं सेट करू शकता। बाकी सीट जर पाहिले तर असे काही सीट आहे, इथनं तुम्ही रिक्लाइन वगैरे करू शकता। कुठल्या हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे इथे देण्यात आलेला नाही आहे। स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल देखील बेस वेरिएंटमध्ये तुम्हाला
देण्यात आलेल्या आहेत, जे की माझ्या मते नक्कीच जे चांगलं पॅकेज देण्याचा प्रयत्न MGने या ठिकाणी नक्कीच केलेला आहे. स्टेअरिंग फिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं. बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर असं काही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही भरपूर अशी माहिती जी आहे ते घेऊ शकता. हेडलॅम्प ऑन आहे, सो इथे हेडलॅम्प ऑनचं जे साईन आहे ते आलेलं आहे. इको मोड आहे, त्यानंतर इथे रेंज तुम्हाला दाखवते, बॅटरी किती पर्सेंटेज आहे, गाडीचं स्पीड किती आहे. बाकी FM चालू आहे, सो FM देखील तुम्ही इथनं प्ले करू शकता. इनबिल्ट FM जो आहे तो या ठिकाणी गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. बाकी AC जर पाहिला तर AC तुम्हाला इथनं जो आहे तो ॲडजस्ट करायचा आहे आणि तो देखील तुम्हाला रेग्युलर जी टॉप व्हेरियंटमध्ये कोमेट येते त्याप्रमाणे डिझाईन आहे. बाकी इथे जर पाहिलं क्या बात आहे, नॉर्मल, स्पोर्ट आणि इको मोड हे सुद्धा 3 मोड तुम्हाला या बेस व्हेरियंटमध्ये मिळून जातात. ACचा जो परफॉर्मन्स आहे तो नक्कीच चांगला आहे. इथे कुठलीही स्क्रीन नसणार आहे. इथेच तुम्हाला एक छोटीशी जी स्क्रीन आहे ही देण्यात आलेली आहे, ही 8 इंचची असणार आहे. सो याच्या थ्रू तुम्ही जे आहे ते बाकीच्या गोष्टी कंट्रोल करू शकता. इलेक्ट्रॉनिक जो आयरम हा देण्यात आलेला नाही आहे, बेसिक आहे. त्यानंतर इथे जर आपण आलो क्या बात आहे, LED लाईट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. इथे जर तुम्ही पाहिलं तर USB पोर्ट जे आहे ते इथे देण्यात आलेली आहे, जे की तुम्हाला जर डॅशकॅम वगैरे इथे यूज करायचा असेल, म्हणजे कनेक्ट करायचा असेल तर तो देखील तुम्ही इझिली या ठिकाणी करू शकता. कुठल्याही जो व्हॅनिटी मिरर आहे हा इथे देण्यात आलेला नाही आहे. इथे जर आपण आलो गिअर नॉब सिलेक्टर इथे देण्यात आलेलं आहे. इथे जर पाहिलं चार्जिंगचा ऑप्शन आहे, त्यानंतर रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह असे मोड जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. इथे पॉवर विंडोचे कंट्रोल आहेत आणि गाडीच्या ज्या पॉवर विंडो आहेत ना ह्या दोन्ही साईडच्या तुम्हाला ॲटो डाऊन मिळून जातात. ॲटो अप नसणार आहे, बट ॲटो डाऊन तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जातात. जर इंटेरियर पाहिलं ना तर हे देखील तुम्हाला एक प्रीमियम लेवलचं जे फील आहे हे गाडीमध्ये नक्कीच करून देतं आणि वाटतच नाही बरं का हे आतमध्ये बसल्यानंतर हे बेस व्हेरियंट आहे. बाकी इथे जर आपण आलो तर असं काही सीट आहे, मागच्या साईडला जर पाहिलं तर 2 व्यक्ती जे आहेत गाडीमध्ये नक्कीच बसू शकतात. 3 व्यक्ती बसू शकत नाही, कारण की बऱ्यापैकी तुम्हाला मग ॲडजस्टमेंट जे आहे ते करावी लागणार आहे. आणि इथे ACच्या खाली आपण जर पाहिलं तर इथे 2 USB पोर्ट देण्यात आलेले, एक फास्ट चार्जिंगसाठी आहे आणि एक रेग्युलर USB पोर्ट आहे. बाकी इथे जर पाहिलं तर इथे हुक देण्यात आलेले आहेत. सो तुम्हाला काही छोटीशी पिशवी वगैरे अडकवायची असेल तर ती देखील तुम्ही इझिली त्या ठिकाणी अटॅच करू शकता. आणि इथे जर पाहिलं तर ब्रेक पॅडल जर पाहिले तर इथे आहे आणि हा ॲक्सेलरेशनचा जो पॅडल आहे हा असणार आहे. तर मित्रांनो हे MG कोमेटचं जर पाहिलं तर बेस व्हेरियंट होतं आणि बेस व्हेरियंटमध्ये सुद्धा तुम्हाला जे फीचर्स आहे ना हे नक्कीच चांगले मिळून जातात. त्यामुळे तुमचं जर सिटीमध्ये यूज असेल किंवा तुम्हाला तुमच्या आईवडिलांना एक अशी गाडी द्यायची आहे जी डेली एक 100 किलोमीटरच्या आसपास चालणारी पाहिजे आणि जास्त फ्यूलचा देखील खर्च नको आहे आणि एक बजेटमध्ये गाडी यायला पाहिजे, तर MG कोमेट जर पाहिली तर नक्कीच चांगला ऑप्शन आहे. 4 व्यक्ती याच्यामध्ये बसू शकतात. फास्ट चार्जिंगला ही गाडी सपोर्ट करत नाही. 5 व्यक्ती गाडीमध्ये जर बसले, म्हणजे मागच्या साईडला 3 लोक जर बसली तर बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट जे आहे ते करावी लागणार आहे. आणि लॉंग जर तुम्ही जात असाल, म्हणजे लॉंग जर्नी जर तुम्ही ट्राय करत असाल एक 200-300 किलोमीटरची, त्या गाडीला फास्ट चार्जिंगचा ऑप्शन नाही आहे. सो तिथे देखील लिमिटेशन जे आहे ते येऊन जातात. बट तुम्ही सिटीच्या दृष्टीने विचार करत असाल की ऑफिस टू घर किंवा फॅक्टरीमध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला एक प्रायमरी तर कार आहे बट खूप ट्रॅफिकचा त्रास होतोय, त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी गाडी पाहिजे जी ट्रॅफिकमधून पटकन निघून जाईल, तर अशा वेळेस तुम्ही MG कोमेटच्या या बेस व्हेरियंटचा देखील नक्कीच विचार करू शकता. 7,30,000 रुपये ऑन रोड किंमत आहे. BU भंडारी वाकडी या ठिकाणी मी आज शूट केलेलं आहे. सो बेस्ट डीलसाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे, माझा रेफरन्स सांगा. सो काही डिस्काउंट देखील तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मिळून जाईल. बाकी काय वाटतं तुम्हाला या गाडीच्या संदर्भात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.